महाभारतातील 11 शाप. अनेक वर्षापूर्वी जेव्हा धर्म आणि अधर्म यातील सीमारेषा धूसर होत चालली होती, तेव्हा देव आणि ऋषीमुनी यांनी एकत्र येऊन ठरवले की मानवजातीला तिच्या कर्माचे फळ मिळालेच पाहिजे. या काळातील प्रत्येक प्रसंग, युद्ध हे एका शापाच्या सावलीखाली होते. याच शब्दांनी फक्त महाभारतच नाही, तर संपूर्ण जगाचे रूप बदलून टाकले. आज आपण महाभारतातील असेच 11 भयंकर शाप बघणार आहोत. महाभारताच्या कथेत सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण धर्म संस्थापनेसाठी पृथ्वीवर अवतरले. याच काळात कुरुक्षेत्रावर झालेले युद्ध हे मानवी इतिहासातील सर्वात मोठे युद्ध ठरले. हे काही अचानक झालेले युद्ध नव्हते. याची बीजे अनेक वर्षांपूर्वी पेरली गेली होती. अनेक शाप पूर्णत्वास नेणे हे या युद्धाचे महत्त्वाचे कारण म्हणावे लागेल. पहिला शाप हा गंगापुत्र भीष्म यांचा होता. गंगामाता यांनी शंतनू यांच्याशी विवाह करताना एक अट ठेवली होती की तिने जन्मलेल्या प्रत्येक मुलाला ती नदीमध्ये अर्पण करेल. आणि जेव्हा 8वा पुत्र जन्माला आला तेव्हा शंतनू यांनी तिला थांबवले. हा पुत्र म्हणजेच भीष्म. यावेळी गंगामातेने भीष्मांना शाप दिला की तो दीर्घायुष्य राहील, पण त्याच्या इच्छेने त्याला मृत्यू मिळेल. जोपर्यंत त्याचा मृत्यू होत नाही तोपर्यंत त्याला या पृथ्वीवर फक्त दुःख आणि युद्धच पाहावे लागेल. याच शापाचा उत्तरार्ध म्हणून महर्षी भीष्म आयुष्यभर राज्यसिंहासनाचा भार वाहत राहिले, पण स्वतः कधीही राजा होऊ शकले नाही. जीवनाच्या शेवटच्या युद्धात रणांगणावर त्यांना आपल्या स्वतःच्याच कुटुंबाच्या विनाशाचे साक्षीदार बनावे लागले. दुसरा शाप हा अंबेचा होता. तिच्या मनात भीष्मांविषयी तीव्र वेदना आणि अन्यायाची भावना होती. भीष्मांनी तिला काशी राजाच्या सभेतून अपहरण करून हस्तिनापुरास आणले आणि नंतर तिला स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर अंबेने तपश्चर्या करून महादेवांना प्रसन्न केले आणि भीष्मांचा बदला घेण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा महादेवांनी तिला सांगितले की तिचा बदला पुढच्या जन्मात पूर्ण होईल. पुढच्या जन्मात ती शिखंडी म्हणून जन्माला आली. अर्जुनाच्या रथात बसून ती भीष्मांचा शेवट करण्यास कारण ठरली. तिसरा शाप राजमाता गांधारी यांचा होता. कुरुक्षेत्राच्या युद्धात जेव्हा तिचे सगळे पुत्र मारले गेले, तिच्यासमोर फक्त रक्ताने भरलेले मैदान दिसले. तिने भगवान श्रीकृष्णांना म्हणाले की हे माधवा, तू सर्वज्ञानी आहेस, सर्वशक्तिमान आहेस. सगळ्या गोष्टी तुझ्या हातात असूनही तू माझ्या पुत्रांना वाचवले नाहीस. माझ्या मातृत्वाचा आक्रोश तुला ऐकू आला नाही. मी तुला शाप देते की जसा माझा वंश या कुरुक्षेत्रावर नष्ट झाला, त्याचप्रमाणे तुझा यदुवंशही एकमेकांच्या हातांनी संपेल. यावर श्रीकृष्ण हळूवार स्मित करत म्हणाले की माते, तुझा शाप मी स्वीकारतो. यदुवंशाचा अंत होणे देखील आवश्यक आहे. हा शाप देखील लवकरच सत्य ठरला आणि यदुवंश संपला आणि भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच्या इच्छेने देहत्याग केला. चौथा शाप ययातीचा होता. ययातीने आपली तरुणपणातील वासना पूर्ण करण्यासाठी स्वतःचाच पुत्र यदू याचे तरुणपण घेतले. यदूने ते नाकारले तेव्हा ययातीने त्याला शाप दिला की तू कधीही राजसिंहासनाचा वारस होणार नाही. तुझ्या वंशात खूप कलह निर्माण होतील. घडले देखील तसेच. तो वंशात नेहमी कलह, वाद आणि विनाश यांचा वारसा राहिला. पाचवा शाप ऋषी किंदम यांचा होता. द्रौपदीने नकुल आणि सहदेव यांच्याशी संबंधित काही प्रश्नांवर उपहासाने बोलले तेव्हा या ऋषींनी तिला शाप दिला की तू 5 पतींची पत्नी होशील. यावर द्रौपदीने म्हणाले की मी पतिव्रता होण्याचे स्वप्न पाहिले होते. यावर देवाने तिला सांगितले की हा शाप नाही, तर तुझ्या पूर्वजन्मातील कर्मांचा परिणाम आहे. पुढे ती 5 पांडवांची पत्नी झाली. या शापाचे फलित म्हणूनच पुढे महाभारतातील गुंतागुंत सुरू झाली. 6वा शाप कर्णाचा होता. परशुरामांच्या आश्रमात कर्णाने ब्राह्मण असल्याचे सांगून शस्त्रविद्येचे ज्ञान घेतले. जेव्हा परशुरामांनी विश्रांती घेतली आणि त्यांच्या मांडीवर डंख झालेल्या विषारी कीटकाचे रक्त कर्णाच्या अंगावरून वाहू लागले तरी तो हलला नाही. परशुराम जागे झाले आणि म्हणाले की हे तर क्षत्रियाचे साहस आहे. तू मला फसवलेस. मी तुला शाप देतो की जेव्हा सगळ्यात मोठ्या संकटात असशील तेव्हा तुझे ब्रह्मास्त्र तुझ्या स्मरणात राहणार नाही. युद्धाच्या शेवटच्या क्षणांमध्ये जेव्हा आपल्या रथातून उतरून कर्ण धनुष्य उचलत होता तेव्हा ब्रह्मास्त्र विसरला. हा त्याच्या जीवनातील शेवटचा क्षण होता. 7वा शाप श्रीकृष्णांनी अश्वत्थामाला दिला होता. महाभारताच्या युद्धानंतर अश्वत्थामाने द्रौपदीच्या 5 पुत्रांचा वध केला तेव्हा श्रीकृष्णांनी क्रोधाने म्हटले होते की तू युगानुयुगे पृथ्वीवर फिरशील. तुझ्या जखमांमधून रक्त वाहत राहील, पण तू कधीही मरणार नाही.
तुझा शाप अमर असेल. आजही अश्वत्थामा जिवंत असल्याचे मानले जाते. मानवजातीच्या अपराधाचा साक्षीदार म्हणून तो आजही पृथ्वीवर फिरतो. 8वा शाप उलूकाचा म्हणजेच दुर्योधनाच्या दूताचा होता. युद्धाच्या पूर्वसंध्येला तो पांडवांच्या छावणीत अपमानास्पद शब्द वापरून धमक्या देत होता. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला शाप दिला की तू नेहमी भयाच्या सावलीत जगशील आणि तुझ्या शब्दांचा आवाज कधीच शौर्य निर्माण करणार नाही, तर भीती निर्माण करेल. यामुळे उलुकाचे नाव नेहमी भीती आणि अंधार यांचेच प्रतीक बनले. 9वा शाप राजा पांडूचा होता. जेव्हा त्यांनी वनात शिकार करताना एका ऋषीला आणि त्यांच्या पत्नीला हरिण समजून बाण मारला, तेव्हा ऋषींनी मरताना त्याला शाप दिला की हे राजा, तुझ्या कुठल्याही क्षणी स्त्रीला स्पर्श करशील त्या क्षणी तुझा मृत्यू होईल. या शापामुळेच राजा पांडूने कधीही आपल्या पत्नीसोबत संसार केला नाही आणि याच शापामुळे पांडव हे देवपुत्र झाले. 10वा शाप हा द्रौपदीचा होता. जेव्हा दुःशासनाने भर सभेत द्रौपदीचे वस्त्र हरण केले, तेव्हा द्रौपदीने शपथ घेतली की मी माझे केस तेव्हाच बांधील जेव्हा मी या अपमानाचा बदला घेईन. ही शपथच एक शाप ठरली आणि तिने संपूर्ण युद्धाची ज्योत पेटवली. शेवटचा म्हणजे 11वा शाप हा श्रीकृष्ण यांचा स्वतःचा होता. जेव्हा त्यांनी स्वतःच्या यदुवंशाचा विनाश पाहिला, तेव्हा त्यांनी पृथ्वीला म्हटले की धर्माचा नाश झाला की अधर्मवाद वाढतो, पण जेव्हा अधर्म टोक गाठते तेव्हा स्वतःला नष्ट करते. मी तुला शाप देत नाही, पण भविष्य सांगतो की प्रत्येक धर्मयुगात मानव आपल्या अहंकाराने स्वतःच स्वतःचा नाश करून घेईल. त्यांच्या या बोलण्याने संपूर्ण पृथ्वी थरथरली, कारण हा काही शाप नव्हता, कारण ते एक